कुठून स्टार्ट केलं होतं आपण? लुब्रिकंट. डेफिनेशन ऑफ लुब्रिकंट. लुब्रिकंटची काय होते डेफिनेशन? लुब्रिकंट इज डिफाइंड ॲज द सबस्टन्स प्लेस्ड बिटवीन स्लाइडिंग मेटॅलिक सरफेस to reduce frictional resistance. Lubrication, it is the process of reducing friction between two metallic sliding surface by placing a suitable solvent. Next, functions of lubricant, it reduces surface deformation, wear and tear of metal surface. Second, it reduces loss of energy in the form of heat, that is, it acts as a coolant. Third, it reduces expansion of metal. Next, it reduces maintenance cost of machine. It increases efficiency of machine. Last, sometimes it acts as a seal. Next, classification of lubricant. Next part, classification of lubricant. There are three types of lubricants. First, solid, semi-solid and liquid lubricant. Next part, solid lubricants. Solid lubricants are used in first, operating conditions are such that a lubricating film cannot be secured by using lubricating oil or grease. When the contamination by oil or grease is unacceptable, when temperature or load is high, when combustible lubricants are prohibited. Next, फर्स्ट सॉलिड लुब्रिकंट त्यालाच आपण काय म्हणतोय? ग्राफाईट. पहिला जो लुब्रिकंट आहे त्यालाच आपण काय म्हटलं? ग्राफाईट. ग्राफाईट असेल तर काय? हा रेग्युलर हेक्झागॉन आहे. प्रत्येक कॉर्नरला काय कार्बन आहे. काय म्हटलंय? इच कार्बन ॲटम शोन बॉन्डेड बाय ओनली 3 कोव्हॅलंट बॉन्ड. हे लक्षात. कार्बन ग्राफाईट असेल तर काय? ॲलॅड्रॉप आहे. कुणाचं? कार्बनचं. कार्बनचे अरेंजमेंट कुठं आहे? प्रत्येक कॉर्नरला आहे. कोणाच्या? हेक्झागॉनच्या. आणि प्रत्येक कार्बनला या ठिकाणी बॉन्ड 3 आहेत. पण कार्बनची व्हॅलन्सी काय असते? 4. कार्बनची व्हॅलन्सी 4 असते. कार्बनला बॉन्डची संख्या 4 असते. पण या ठिकाणी आपण काय सांगतोय? इच कार्बन ॲटम बॉन्डेड बाय ओनली 3 कोव्हॅलंट बॉन्ड. आता दोन स्लायडिंग लेअर मधले जे डिस्टन्स आहे ते किती? 3.7 एंगस्ट्रॉन युनिट. काय म्हटलं बघा? दोन स्लायडिंग लेअर मधले जे डिस्टन्स आहे ते किती? 3.7 आहे. आणि दोन कार्बन मधले जे डिस्टन्स आहे ते किती दाखवतो आपण? 1.42. हे लक्षात बघा. तीनच पॉइंट आहेत. काय? कार्बन हा कुठं आहे? रेग्युलर हेक्झागॉनच्या कॉर्नरला आहे. प्रत्येक कार्बनला बॉन्डची संख्या 3 आहे. पहिली लेअर दुसऱ्या लेअरवर स्लाइड होते. या दोन लेअरच्या मधले डिस्टन्स आपण काय दाखवतो? 3.7 एंगस्ट्रॉन. दोन कार्बनच्या मधले डिस्टन्स किती आहे? 1.42 एंगस्ट्रॉन. मॉलिक्युलर प्लेन्स capable of sliding parallel to each other. हे लक्षात बघा. सिंपल. मग काय म्हटलं? ग्राफाईट असेल. इन दिस कार्बन ॲटम्स आर अरेंज्ड इन नंबर ऑफ हेक्झागॉन्स इन अ पॅरलल लेअर. या ठिकाणी बघा, पहिली लेअर दुसऱ्या लेअरला पॅरलल आहे. काय म्हटलंय? आणि कार्बनचे अरेंजमेंट कुठं आहे? कॉर्नरला आहे. कोणाच्या कॉर्नरला आहे? रेग्युलर हेक्झागॉनच्या. कोणाच्या कॉर्नरला आहे? रेग्युलर हेक्झागॉन. These parallel layers are simple. These parallel layers are bonded with each other by big force of attraction, so they can slide over each other and act as a lubricant. Next, graphite is used either in powder form or suspension. बघा, आता ग्राफाईट हा दोन टाइप मध्ये आपण वापरतोय. कोणते दोन टाइप्स आहेत? पावडर किंवा सस्पेन्शन. नेक्स्ट बघा, एकदम सिंपल आहे. कार्बन ॲटम असेल तर नंबर ऑफ हेक्झागॉनच्या कॉर्नरला आपण अरेंज करतोय. पहिली लेअर दुसऱ्या लेअरला काय केले? बिग फोर्स ऑफ अट्रॅक्शनने बॉन्ड केले. त्यामुळे ते एकमेकावर स्लाइड होते. इट ऍक्ट ॲज अ लुब्रिकंट. ग्राफाईटचे दोन टाइप्स आहेत. तो कसा असू शकतो? एक तरी पावडरच्या फॉर्म मध्ये किंवा दुसरा सस्पेन्शनच्या फॉर्म मध्ये. काय म्हटलंय? ग्राफाईट हा कसा आहे? एक तरी पावडरच्या फॉर्म मध्ये किंवा दुसरा कसा आहे? सस्पेन्शनच्या फॉर्म मध्ये. जर सस्पेन्शन ऑफ ग्राफाईट इन ऑइल, जर ऑइल सस्पेन्शन ऑफ ग्राफाईटचं सस्पेन्शन ऑइल मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऑइल डॅग. आणि सस्पेन्शन ऑफ ग्राफाईट इन वॉटर त्याला आपण काय म्हणतो? ॲक्वा डॅग. सिंपल आहे. काय? सस्पेन्शन ऑफ ग्राफाईट इन ऑइल, ग्राफाईटचं सस्पेन्शन ऑइल मध्ये असेल तर त्याला ऑइल डॅग म्हणतोय. ग्राफाईटचं सस्पेन्शन वॉटर मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ॲक्वा डॅग म्हणतोय. ऑइल डॅग इज पर्टिक्युलरली युज्ड इन इंटरनल कंबशन इंजिन. सिंपल पॉइंट्स आहेत. ग्राफाईटचे दोन फॉर्म्स आहेत. कोणते? पावडर आहे, सस्पेन्शन आहे. ऑइल डॅग कोणाला म्हणतो आपण? सस्पेन्शन ऑफ ग्राफाईट इन ऑइल इज कॉल्ड एज ऑइल डॅग. सस्पेन्शन ऑफ ग्राफाईट इन वॉटर इज नोन एज ॲक्वा डॅग. कोण सांगते बघू आपण. नेक्स्ट, आदित्य सांगता येईल?
ग्राफाइटचे कोणते दोन फॉर्म्स आहेत? हा आदित्य. पावडर अँड सस्पेन्शन. हा ठीक आहे. ऑइल डाय कोणाला म्हणतो आपण? कोण सांगता येईल? नेक्स्ट. हा युवराज, ऑइल डाय कोणाला म्हणायचं? A17. Suspension of graphite in oil is called as oil DAC. हा आणि aqua dye Suspension of graphite in water. is known as Aqueduct. ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगते आणखी मुलीमध्ये? हा पूजा A47. अरे फास्ट. पूजा A47. ठीक आहे. कोण सांगतायत बघू आपण? रेश्मा A48. Yes, sir. हा ग्राफाइटचे कोणते? ग्राफाइटचे कोण? हा ग्राफाइटचे कोणते दोन? Graphite powder form and suspension. हा मग ऑइल डाय कोणाला म्हणायचं? Suspension of graphite is suspension of graphite in oil is called oil dye. हा aqua dye. Suspension of graphite in water is called aqua dye. हा गुड. नेक्स्ट. हा प्रतीश. Yes, sir. हा ग्राफाइटचे दोन फॉर्म, दोन टाइप आणि युजेस. Graphite हा powder and suspension. Suspension of graphite in oil is called oil DAC, and suspension of graphite in water is called aqua DAC. हा ऑइल डाय कशामध्ये वापरतो आपण? इट इज युज्ड इन हा Internal combustion engine. किंवा त्याला आपण काय म्हणतो? आयसी इंजिन. कशामध्ये वापरणार आहे? इंटरनल कंबशन इंजिन किंवा त्याला आपण काय म्हणतोय? आयसी इंजिन. ऑइल डाय कशामध्ये वापरतोय आपण? इट इज युज्ड इन हा इंटरनल कंबशन इंजिन. कोण सांगते बघा? नेक्स्ट. हा अनुराग सांगताय? A41. हा A61 आहेत का अनुराग? ठीक आहे. अनुराग काय ते A08. हा संस्कृती. Suspension of graphite in oil is called oil DAC, and suspension of graphite in water is called aqua DAC. Oil DAC is useful particularly in internal combustion engine. ग्राफाइटचे कोणते दोन टाइप्स आहेत? Powder form and suspension. ठीक आहे. सुरुवातीपासून कोण कंटिन्यू करते हो? यश. ग्राफाइट इन दिस. हा यश कंटिन्यू कर. हा Graphite in these carbon atoms are arranged in number of hexagons in parallel layers. These parallel layers are bonded with each other by weak force of attraction, so they can slide over each other and act as lubricant. Graphite is used either in powder form as suspension. Suspension of graphite in oil is called oil duct, and suspension of graphite in water is called aqueduct. Oil duct is useful particularly in internal combustion of engines. नेक्स्ट. मुलीमध्ये कोण कंटिन्यू करत आहे? तर मग aqueduct कुठे वापरलं जातं? हा आहे पुढे आहे. हा एवढी तरी स्लाइड होत. नेक्स्ट. मुलीमध्ये हा साक्षी A49 कंटिन्यू करा. In this, the atoms are arranged in numbers of hexagons in parallel layers. These parallel layers are bounded with each other by weak force of attraction, so that
so they can slide over each other and act as a lubricant. Graphite is used either in powder form or as suspension. Suspension form of graphite in oil is called oil drag, and suspension of graphite in water is called aqueduct. Oil drag is useful particularly in internal combustion of engine. Good. Next. K52. Aisha. Naneshwar. Naneshwar. Yes, sir. Graphite. In these atoms Carbon are atoms. Naneshwar. In these carbon atoms म्हणायचं. in these carbon atoms are arranged in number of hexagons in parallel layers. These parallel layers are bonded with each other by weak force of attraction, so they can slide over each other act as a lubricant. Graphite is used either in powder form or as suspension. Suspension of graphite in oil is called oil deck, and suspension of graphite in water is called adduct. Okay. Oil drag is Oil drag is useful particularly in internal combustion engines. good. अरे आलंय लक्षात ग्राफाइट. Yes, sir. ठीक आहे, राईट करा हे. अरे कंप्लीट झालं असेल तर सांगायचं. 1 minute. सावकाशला काही अडचण नाही.
हा झालं कम्प्लीट. Yes, sir. हा मुलीमध्ये Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट 58 हे 58 कोण आहेत? शुभम करताय कंटिन्यू. Yes, sir. In this carbon atom are arranged in number of hexagonal in parallel layer. These parallel layer are bonded with each other by weak force of attraction, so that can slide over each other and act as a lubricant. Graphite is used either powder form or as a suspension. Suspension of graphite in oil is called as oil lag, and suspension of graphite in water is called as aqueduct. Oil lag is useful for particularly in internal combustion of engine. गुड. नेक्स्ट काय डाऊट आहे का कोणाला? कोण सांगताय? No, sir. हा ठीक आहे. हे लक्षात आहे. दोनच ऑब्जेक्टिव्ह येतात. 2 ते 3 ऑब्जेक्टिव्ह विचारले जाऊ शकतात. काय हो? ग्राफाइट हा कसला आहे? सॉलिड लुब्रिकंट आहे. सेकंड काय हो? ग्राफाइट हा त्याचे 2 फॉर्म्स आहेत. कोणते? पावडर फॉर्म ऑफ सस्पेन्शन. नेक्स्ट कोणता आहे? सस्पेन्शन ऑफ ग्राफाइट इन ऑइल इज कॉल्ड एज ऑइल लॅग. ग्राफाइट सस्पेन्शन ऑफ ग्राफाइट इन वॉटर इज नोन एज aqueduct. ऑइल लॅग इज यूजफुल पर्टिक्युलरली इन इंटरनल कंबशन इंजिन्स. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट. काय करायचं? डायग्राम ड्रॉ करा. येईल का ड्रॉ करता? यस यस. Yields. डायग्राम ड्रॉ करा. झालं की सांगा. Yes, sir. सावकाश काढायचे. पॅरलल लेयर्स दाखवायचे आणि पेन्सिलनेच काढायचे. त्याच्यावर जमणार नाही.
कम्प्लीट झालं की सांगा. हॅलो समोर. Yes, sir. हा झाले कम्प्लीट डायग्राम. 1 minute. हा आणि काय लिहिले जरा वाचा बरं तुम्ही. हा ग्राफाइट वाचता का जरा थोडस. Okay. हा नोटबुक मधलं. In this carbon atom are arranged in number of hexagons in parallel layer. These parallel layer are bonded with each other by weak force of attraction, so they can slide over each other and act as a lubricant. Graphite is used either in powder form or as a suspensions. Suspension of graphite in oil is called as oil DAC, and suspension of graphite in water is called as aqueduct. Oil DAC is useful particularly in internal combustion engines. हा गुड. लिहिलंय का स्क्रीनशॉट मारलाय. नाही लिहिले. हो ठीक आहे. डायग्राम हा काढतो. हा काढायचे. हा यस झालं कम्प्लीट. नंबरिंग नेम व्यवस्थित द्या. डिस्टन्स दाखवा. ठीक आहे. मुलीमध्ये हा अनुजा झाली A04. Yes, sir. कम्प्लीट झाली डायग्राम. हा सर झाले. हा ग्राफाइटचे कोणते दोन टाइप्स आहेत अनुजा. Yes, sir. हा कोणते दोन टाइप्स आहेत ग्राफाइटचे. इट इज प्रेझेंट इन द लिहिलं नाही का. लिहिले. हा मग सांगा की कोणते दोन टाइप आहेत. पावडर फॉर्म अँड सस्पेन्शन फॉर्म. हा ऑइल डॅक कोणाला म्हणायचं. Suspension of graphite oil is called oil DAC. आणि aqueduct. Suspension of graphite in water. ऑइल डॅक कशामध्ये यूज करतो आपण. Internal combustion engine. गुड. नेक्स्ट. कम्प्लीट झालं असेल तर सांगा.
नेक्स्ट कोण सांगते बघा आपण. झालं. हां ठीक आहे. हां संग्राम A56. संग्राम कुलकर्णी आहेत का लेक्चरला? A56. संग्राम कुलकर्णी बाहेर पडला का रे? सिंपल आहे का? हे लक्षात. हां सगळ्यात महत्वाचं काय, ग्राफाइट हा कार्बनचा एलेक्ट्रॉप आहे. त्यानंतर काय, दोन लेअरच्या मध्ये वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ग्राफाइटचे दोन फॉर्म, एक पावडर फॉर्म, दुसरा सस्पेन्शन फॉर्म. सस्पेन्शन ऑफ ग्राफाइट इन ऑइल त्याला आपण ऑइल डॅग म्हणतो. सस्पेन्शन ऑफ ग्राफाइट इन वॉटर त्याला आपण ॲक्वा डॅग म्हणतो. ऑइल डॅग इज युजफुल इन इंटरनल कंबशन इंजिन्स. ठीक आहे. त्यानंतर काय डायग्राम. आता बघा नेक्स्ट पार्ट. ऑइल डॅग असेल तर आपण कशामध्ये वापरलाय? इंटरनल कंबशन इंजिन. ऑन द अदर हँड ॲक्वा डॅग इज युजफुल वेअर लुब्रिकंट फ्री फ्रॉम ऑइल इज नीडेड. ॲक्वा डॅग कशामध्ये वापरतो आपण? फूड इंडस्ट्रीमध्ये. येईल का लक्षात? बघा कोण सांगतंय? आपण रिव्हर्स चालू करू. कोण आन्सर देत आहे बघू. दिग्विजय. दिग्विजय ना तरी माईकच जोडलेलं दिसत नाही. हां A35 आहेत का? Yes, sir. हां कोणते दोन टाइप्स आहेत ग्राफाइटचे? हां Powder form and suspension. हां ठीक आहे. ऑइल डॅग कशामध्ये वापरतो आपण? हां 35. Suspension of graphite. हां बरोबर आहे. कंटिन्यू करा. Suspension of graphite in oil is called oil drag, हां and suspension of graphite in water is called aqueduct. हां ऑइल डॅग कशामध्ये वापरतो मग? यूज. बरोबर आहे. Internal combustion हां गुड. engines. आणि ॲक्वा डॅग कशामध्ये वापरणार आपण? हां इथे दिलंय. Lubricants free from oil in needed. Example food industry. हां फूड इंडस्ट्रीमध्ये वापरणार. गुड. ठीक आहे. नेक्स्ट A33 प्रियंका पवार. प्रियंका. Yes, sir. हां ग्राफाइटचे दोन फॉर्म कोणते आहेत? Oil dash graphite. ग्राफाइटचे दोन फॉर्म कोणते आहेत? हां कोणते दोन फॉर्म आहेत? पावडर अँड सस्पेन्शन. हां सांगा. ऑइल डॅग कोणाला म्हणायचं? Suspension of graphite in oil is called oil drag. हां ॲक्वा डॅग कोणाला म्हणायचं? Suspension of graphite in water is called aqua drag. हां ऑइल डॅग कशामध्ये यूज करतो आपण? In internal combustion of engines. हां आणि ॲक्वा डॅग कशामध्ये वापरणार? Aqua drag is useful where lubricant free from oil is needed. Example food industry. हां गुड. नेक्स्ट. हां संग्राम आहेत का? A56. हां संदीप A43. Yes, sir. ग्राफाइटचे कोणते दोन फॉर्म आहेत? Powder form and suspension. हां ऑइल डॅग कोणाला म्हणायचं मग? Oil drag is suspension of graphites in हां suspension graphites in oil is called as oil drag, and suspension of graphites in water is called as aqua drag. हां ऑइल डॅग कशामध्ये वापरतो आपण? Oil drag is used for internal combustion engine, and aqua drag is used for
lubricants free from oil is needed food industry. Good. Next. A30. Abhijit. बाबर अभिजित. Yes, sir. सांगा ग्राफाइटचे दोन फॉर्म. अभिजित. Powder form and suspension. ऑइल डॅक कोणाला म्हणायचं? Suspension of graphite in oil is called oil DAG. ॲक्वाडॅक. Suspension of graphite in water is called aqueduct. नेक्स्ट. ऑइल डॅक कशामध्ये यूज करतो आपण? बाबर. अभिजित. Particularly in internal combustion engine. ॲक्वाडॅक. Lubricant free from oil is needed. म्हणजेच काय फूड इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. त्याच्यावरच ऑब्जेक्टिव्ह विचारले जात आहेत. कशावर? ऑइल डॅग असेल तर कशामध्ये वापरतो आपण? आयसी इंजिन किंवा त्याला आपण काय म्हणतो इंटरनल कंबशन इंजिन. आणि जर ॲक्वाडॅग असेल तर कशामध्ये वापरतो आपण? फूड इंडस्ट्री. नेक्स्ट पार्ट युजेस. इट इज युज्ड ॲज अ लुब्रिकंट इन एअर कॉम्प्रेसर. कशामध्ये वापरतोय बघा? इट इज ग्राफाइट असेल तर कशामध्ये यूज करणार आहे? ग्राफाइट इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड लुब्रिकंट. सॉलिड लुब्रिकंट असेल तर कशामध्ये वापरतोय? इट इज युज्ड ॲज अ लुब्रिकंट इन एअर कॉम्प्रेसर, लेथ्स, रेल्वे ट्रॅक जॉइंट्स, ओपन गिअर्स, चेन्स अँड इंटरनल कंबशन इंजिन. काय सांगता येईल बघा? ग्राफाइट इज युज्ड इन, इट इज युज्ड ॲज, काय म्हणता येईल? इट इज युज्ड ॲज लुब्रिकंट इन एअर कॉम्प्रेसर, लेथ्स, railway track joints, open gears, chains and internal combustion engines. एकदम सिंपल आहे. ग्राफाइट इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड लुब्रिकंट. applications or uses. First, it is used as simple. It is used as a lubricant in air compressor, lathes, railway track joints, open gears, chains, internal combustion engines. कोण सांगतोय? फास्ट. नेक्स्ट. प्रगती A07. It is used as a lubricant in air compressor or lathes, railway track joints, open gears, chains, and internal combustion engines. गुड. नेक्स्ट. मुलांमध्ये युजेस व्हॉइस. It आदित्य. is used as lubricant in air compressor or lathe, railway track joints, open gears, chains, and internal combustion engines. ठीक आहे. नेक्स्ट. यादव वैष्णवी 155. वैष्णवी. It is used as a lubricant in air compressor or lathes, railway track joints, open gears, chains, and internal combustion engines. Good. Next. Naneshwar. It is used as lubricant in air compressor or lathes, railway tracks, joints, open gears, chains, and internal combustion engines. Good. Next. It is used as lubricant in. It is used as lubricant in air compressor. Simple. It is used as a lubricant in air compressor, lathes, railway track joints, open gears, chains, and internal combustion engines. ठीक है. Next. नंबर आता है A26. Yes, sir. Uses. Uses. It is used as lubricant in air compressor, or lathe, railway track joints, open gears, chains, and internal combustion engines. गुड. बघा हे दोन सेंटेन्स राईट करा आणि हेडिंग पण टाका. MO मोलिब्डेनम डायसल्फाइड राईट करा.
It has a sandwich-like structure in which layer of MO lies between two layers of sulfur atom. दोन सल्फरच्या मध्ये आपण काय करतोय, MO पॅक करतोय. MO लेयर सँडविच करतोय. सँडविच करतोय म्हणजेच काय, दोन सल्फरच्या लेयर मध्ये MO ची लेयर आपण काय करतोय, पॅक करतोय. इट फॉर्म्स फिल्म बिटवीन स्लाइडिंग सरफेस. त्यामुळे काय होतंय, MO ची जी लेयर आहे हे काय फिल्म क्रिएट होते. It is stable in air up to 400 degrees Celsius and possesses very low coefficient of friction. सांगता येईल. Second type example of solid lubricant is MO. MO असेल, it has sandwich-like structure in which layer of MO atom lies between two layers of sulfur atom. It forms film between sliding surfaces. It is stable in air up to 400 degrees Celsius and possesses very low coefficient of friction. कौन सांगते हो? हाँ, MO molybdenum disulfide MO. It has sandwich-like structure in which layer of MO atoms lies between two layers of sulfur atom. It forms film between sliding surfaces. It is stable in air up to 400 degrees Celsius and possesses very low coefficient of friction. Good. Next. Randomly. मुलीमध्ये एक जा. प्रदेश. Molybdenum disulfide. It has sandwich-like structure in which layer of MO atoms lies between two layers of S atom. It forms films between sliding surfaces. It is stable in air up to 400 degrees Celsius and possesses very low coefficient of friction. Good. Next. मुलीमध्ये A06 MO. करताय कंटिन्यू. A06 ठीक आहे. कोण कंटिन्यू करताय? प्रसाद आहेत का? नाही. A54 साक्षी. MO it has sandwich-like structure in which layer of MO atoms lies between two layers of S atoms. It forms film between sliding surface. It is stable in air up to 400 degrees Celsius and possesses very low coefficient of friction. ठीक आहे. राईट करा.